ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, और धंधा सब छोर ही काम। इतने गोते काहे खाता, जब तू आपन भूल न होता। अंतर जामी जानत साचा, मन में एक ऊपर बाचा। इतने गोते काहे खाता, जब तू आपना भूल न होता। तुका प्रभु देश विदेश, तुका प्रभु देश विदेश, भरिया खाली नहीं लेश। इतने गोते काहे खाता, जब तू आपना भूल न होता। लोकाभिरामं रणरंग धीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता विठ्ठला ऐसा कर घर आए राम, और धंदा सब छोर ही काम। इतने गोते काय खाता, जब तू आपण भूल न होता। आपल्या या लाडगाव नगरीमध्ये सुंदर अशा या पांडुरंगाच्या देवस्थानामध्ये आपला 111व्या वर्षाचा हा उत्सव आहे। शतकोत्तर तपपूर्ती पुढच्या वर्षी तुम्ही कराल। 100 वर्ष झाल्यानंतर तप 112वं वर्ष तुम्ही साजरं करणार आहात। मागं तुम्ही 100 वर्षाचा उत्सव शताब्दीचा साजरा केला आणि फार चांगल्या पद्धतीने तुम्ही साजरे करता, उत्साहामध्ये साजरं करता। फक्त मला असं वाटते की आज 6व्या दिवसाचं कीर्तन आहे, 7व्या दिवसाचं कीर्तन आहे आज, आणि उद्या रामनवमी आहे। पाहिजे तशी संख्या नाही, हे थोडंसं खेद वाटतोय। म्हणजे मोठे सप्ते केले तरच लोकांना मोठं यायचं का? लहान सप्त्यात पुण्य नसते का? आपल्या महाराष्ट्राला का नाही फार वाईट सवय लागली, आणि हिंदीमध्ये एक शब्द वापरला जातो, खोदा पहाड निकला चुवा। बऱ्याच मोठ्या सप्त्यातून काय होतं माहितीये का? तुम्ही प्रसिद्ध लोकांना बोलवता, उत्सव साजरा करता। मी लोकांकरता बोलतोय असं समजू नका। फार चांगला दिवस आहे आज। उद्या प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य आहे, नवमी आहे उद्या, आणि आज नवमीचा आदला दिवस आहे। हा दिवस गोलू महाराज माझ्या जीवनातला फार भाग्याचा दिवस आहे। का माझ्या जीवनातला भाग्याचा दिवस आहे माहित आहे? आज मी कीर्तनकार म्हणून 21 वर्षाचा झालो। तसा व्यक्ती म्हणून मी 42 वर्षाचा 3 फेब्रुवारी 1984 रोजी झालो, पण कीर्तनकार म्हणून मी आज 21 वर्षाचा झालो। मी माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन रामनवमीच्या आदल्या दिवशी केलं होतं। तो आजचा दिवस आहे, आणि राम येण्याची पूर्वसंध्या आहे, येण्याची पूर्वसंध्या आहे। आमच्याही जीवनामध्ये तो राम यावा। फार पवित्र काळ आहे, आणि अशा पवित्र काळामध्ये आपण बाकी सगळ्या गोष्टीला गर्दी करतो। हो बरं, याच्यातले 7-8 जण तर माझ्यामुळं आले, आता ते कमी झाले असते। विठ्ठला विठ्ठला। मी लोक खूप पाहिले,
मी लोक खूप पाहिले. मला माझा एक मित्र काय म्हणे, महाराज एवढे लोक समोर असतात तर तुम्हाला काही वाटत नाही का? अरे म्हटलं नजरा मेला आमच्या आता, कुठं काय काही वाटत नाही, काही वाटायचं काही नाही. आणि नसले तरी काही वाटत नाही. मी कीर्तन देवासाठी करतो. मी या व्यासगादीवरून सांगतोय तुम्हाला, 10,000 लोक असले ना तरी तितकंच एनर्जीचं कीर्तन करेल, आणि 1000 लोक असले तरी तितकंच एनर्जीचं कीर्तन करेल, 100 लोक असले तरी तितकंच एनर्जीचं कीर्तन करेल. तुम्ही निमित्त आहात, कीर्तन देवासाठी आहे. करणारा असो किंवा ऐकणारा असो, त्यानं कीर्तन देवासाठी करावं. आणि त्या देवाची चर्चा ऐकता ऐकता, संतांचे शब्द ऐकता ऐकता आपल्या जीवनामध्ये सुद्धा दिव्यत्व यावं, याच्याकरता परमार्थ आहे. कृष्ण बिहारी नूर यांचा एक शेर आहे, म्हणू का? तुम्ही नाही म्हटलं तुम्ही काय म्हणणार नाही. फार चांगला आहे. आईना हमें हम कौन है ये तो दिखा देता है. आईना हमें हम कौन है ये तो दिखा देता है, लेकिन हम में क्या है ये आईना नहीं दिखाता. आमच्यात काय आहे आणि परमार्थात तुम्ही कोण आहे याला काही विशेष महत्व नाही आहे. हु आर यू, काही तेवढं महत्व नाही आहे. तुमच्यात काय आहे याला महत्व आहे. आणि आमच्यात काय आहे हे आम्हाला पाहायचं आहे. आमच्यात राम आहे का रावण आहे? आमच्यात राम आहे की रावण आहे? आमच्यात कृष्ण आहे की कंस आहे? आमच्यात ज्ञानदेव आहे का अज्ञानदेव आहे? आमच्यात नामदेव आहे का कामदेव आहे? विठ्ठला विठ्ठला. हे शोधायचं आहे. हे शोधण्याकरता परमार्थ आहे. हे शोधण्याकरता परमार्थ आहे. आणि मग राम म्हणजे काय, देव म्हणजे काय, का रामाची गरज आहे? आज सगळं जग राम 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 करतो. आणि सध्या तर फार फ्लो वाढलाय. जसं राम मंदिर बनलं अयोध्येमध्ये, आणि रामाच्या जीवनामध्ये कष्ट फार आहे बरं. जितू फार कष्ट आहे. ते राम जे वनवासाला गेले होते तो 14 वर्षाचा होता. राम मंदिराचा वनवास 550 वर्षाचा आहे. 550 वर्षाचा आहे. बरं, राम मंदिरात आले, राम अयोध्येतल्या मंदिरात आले. सुंदर असं अयोध्येतलं मंदिर आम्ही बांधलं, तिथं आम्ही गर्दीही केली. पण आता आम्हाला हे शोधायचं आहे की तो राम आमच्या जीवनात आलाय का? आणि जर राम तुमच्या जीवनात नसेल, रामाला तुम्ही विसरत असेल, तर सगळं म्हणजे श्रम आहे. हे माझे शब्द नाही आहेत, तुकोबारायांचे श्रम आहे. तुका म्हणे श्रम श्रम एक विसरता राम. थोडं महत्व करा मलाही. काय रोज कीर्तन चालू आहेत, काय ती साथ देईल आवाज आहे तितका, कामापुरता देतोय. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे श्रम एक विसरता राम. कितीतरी प्रमाण सांगतोय. तुकोबारायांचं दुसरं एक प्रमाण आहे, अवघ्या मिथ्या आटी राम नाही जवळ कंठी. तुमच्या मध्ये राम जर नसेल, सगळं वाया आहे. हो, सगळं वाया आहे. महाराज असं कसं वाया आहे? आमच्यापाशी सगळं आहे. कोणी जर सुशिक्षित असेल, कोणी जर एखादा विद्वान असेल, कोणी जर जास्त शिकलेला असेल, ते तो म्हणायचा की राम नाही आमच्या जीवनामध्ये, काय बिघडलं आमचं? नाही करत आम्ही परमार्थ, काय बिघडलं आमचं?
तुम्हीच विचार करा, परमार्थ करणाऱ्याचं जीवन, परमार्थ न करणाऱ्याचं जीवन, या दोघांचं जीवन दृष्टीपुढे उभं करा. दृष्टीपुढे उभं करा. राम म्हणजे काय? बरं, तुकोबारायांना म्हणू लागले, तुकोबाराय तुम्ही रामाकरता प्रयत्न करता, रामाकरता प्रयत्न करता, आणि तुमचं काय म्हणणं आहे? राम जीवनात आलं पाहिजे. हो, मी तेच म्हणतोय ना, ऐसा कर घर आवे राम. राम घरी आला पाहिजे. एक जण म्हणे, मग आम्ही रामापाशी जाऊ ना. जसं आम्ही मंदिरात जातो तसं आम्ही रामापाशी जाऊ ना. तो आमच्यापाशी यायला पाहिजे. इतकं का मोठं राहायचं? इतकं मोठं राहणं म्हणजेच भक्ती आहे. इतकं मोठं राहणं म्हणजेच भक्ती आहे. भक्ती करणाऱ्याला हलकं समजू नका. धोतर घालते म्हणून गावंडळ समजू नका त्याला. धोत्रानं बरीच क्रांती केली. गावंडळ समजू नका त्याला. अहो, ज्ञान आणि भक्ती याच्यामध्ये हाच फरक आहे. ज्ञानामध्ये आम्हाला देवाकडे जावं लागते, भक्तीमध्ये देव आमच्याकडे येतो. तो म्हणे असा कसा काय येतो? तुकोबाराने सांगितलं ना, सुखे येतो घरा नारायण नारायण. सुखे येतो घरा, देव घरी येतो तुमच्या. महाराज हे म्हणता हो तुम्ही, आम्ही हरिपाठात म्हणतो, रोज म्हणतो आम्ही. हा अभंग पाठ आहे, रोज हरिपाठामध्ये म्हटला जातो. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. मग तुमचं म्हणणं काय आहे? आम्ही देवाकडे जाऊ नये? तुम्ही देवाकडे नाही गेले. अरुण सर हसले. देवाकडे जाणं याचा वेगळा अर्थ घेऊ नका बरं. मला असं वाटते का कोणीच देवाकडे जाऊ नये. बऱ्याच जणाला कळलं नाही, उशिरा कळेल. देवाकडे जाणं म्हणजे मरणं. लोक कशाला म्हणतात, कुठे गेला? देवाकडे गेला. अरे मेल्यावर कुठे देवाकडे जात असते का? ते तर आपल्या मनाला ते हे दिन आहे. तो कुठं जाते त्याच्या बापाला माहित. ज्यांना लेखाने एक कोंबडी नाही सोडली ते का देवापाशी जाते? विठ्ठल. मला तर कधी इतका हसा येते. मला कोणी कीर्तना करता फोन करते, महाराज तेरवीचं कीर्तन आहे. तर मी आता विचारणं चालू केलं, म्हणलं कसा काय मेला? कारण की एका ठिकाणी मी गेलो आणि एका ठिकाणी गेल्यानंतर मग म्हणे महाराज कीर्तन आहे तुमचं, करा कीर्तन. त्या दिवशीपासून ठरवलं का कीर्तन कशासाठी आहे विचारलं पाहिजे. तिथं गेलो ना, आला तो बसला माझ्यापाशी. म्हणलं कसं काय झालं होतं यांना? काही नाही म्हणे, काल रात्री दारू पिऊन विहिरीत पडले. 10 दिवस झाले मेले. आता मग असं वाटलं बापाच्या निमित्तानं काहीतरी करावं. आता मी काय सांगावं कीर्तनात? याचा बाप इतका पुण्यवान होता का पिऊन विहिरीत पडला, आणि मी त्याच्याही पेक्षा पुण्यवान का त्याच्या निमित्तानं मी कीर्तन करून राहिलो. विठ्ठला विठ्ठला. अहो, कोणाच्या निमित्तानं काय केलं पाहिजे हे तर कळावं. आमच्या गावला काय झालं, माझे आजोबा वारले. माझे आजोबा 23 वर्षाचे महिन्याची वारकरी होते. आणि मग सगळे महाराज लोक आले, सगळे आले, त्यांची चांगली दिंडी काढली, मिरवणूक काढली, आणि चांगल्या पद्धतीने हे झालं. त्याच्यानंतर 1 महिन्यानं दुसरंही कोणतरी वारलं. ते वारल्यानंतर माझ्याकडे आलं. मला म्हणे महाराज तुमच्या जशी आबाजीची मिरवणूक काढली होती ना, तशी माय बापाची काढायची आहे. म्हणलं तुझा बाप काय करत होता? त्यानं सांगितलं म्हणे काहीच करत नव्हता, वझ होता आमच्यावर.
मी कोणाची टिंगल करतोय किंवा कोणाचा उपहास करतोय असं समजू नका. मी इतका लहान नाही आहे, मी विशाल आहे. ए बाई, इकडे लक्ष द्या. तुम्ही एवढं कीर्तनात समोर बसताय ना, तुम्ही समोर बसल्यानंतर भजनी विक्षेप याची पण मरण होत असते. आणि जोपर्यंत तुमचं चित्त स्थिर, मला माहित आहे तुमचा प्रॉब्लेम काय आहे. तुम्हाला लागलेली आहे रीलची सवय. ती रील असते 15-20 सेकंदाची. 2 तास कीर्तनकार कसा काय सहन कराल तुम्ही? विठ्ठला विठ्ठला. तुमची चित्त स्थिरता झाली पाहिजे, याच्याकरताच तर परमार्थ आहे. मी काही जुन्या महाराज लोकांसारखं सांगणारा नाही आहे, मी थोडं वेगळं सांगणार आहे. म्हणून चांगलं आहे का? काय चालू होतं? दिंडीची मिरवणुका पहिले लक्षात राहा. तुम्हाला किती समजते काय माहिती, आमच्या पोरांना मस्त कीर्तन समजते. यांचाही विचार करावा लागते ना. आम्ही कृती करून राहिलो, ती कृती करत असताना त्याच्याकरता आम्ही पात्र आहोत का? भक्ती करतोय आम्ही, परमार्थ करतोय आम्ही, कीर्तन ऐकतोय आम्ही. कीर्तनाचं फल आहे. कीर्तनानं काय होते माहित आहे? जर आमच्या दृष्टीनं विचार, मी तरी त्याच्याच करता कीर्तन करतो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कीर्तनानं आम्हाला शुद्धी मिळते. प्रसिद्धी कशाने मिळते? प्रसिद्धी गाणे म्हटल्यानं मिळते. प्रसिद्धी काहीतरी लोकांचं मनोरंजन केल्यानं मिळते. अहो, जे लोकांकडे सिद्धी होती ना, ते सिद्धी असणारे लोक सुद्धा कोरे ठरले हो. त्याचं नाव चांगदेव आहे, 1400 वर्ष जगला, तो कोरा ठरला. आम्ही काय, मी ते 21 वर्षच झाले कीर्तन करतो. स्वतःला मोठं नाही समजावं मी. लोक चांगले म्हणतात, महाराज तुम्ही मोठे आहात, तुम्ही जी टॉकीजला गेले. आपल्याला माहित आहे आपण कोण आहे, आपल्याला माहित आहे. आम्ही ज्याच्या करता भक्ती करतोय त्याची अनुभूती आम्हाला आली का? आली का? आणि जीवन सार्थक कधी होते माहित आहे? आज ही संसार सफल झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. त्या देवाची अनुभूती घेतल्याशिवाय जीवन सार्थक होत नाही, बिघडून जाते. त्या एका हिंदी साहित्यिकाचे चांगले शब्द आहे आणि या प्रसंगी योग्य आहे. त्यांनी रामावरच काही भजन लिहिलं, फार चांगले शब्द आहे, ऐकता का? राम नाम बिसार बंदे, राम नाम बिसार, खाली आना खाली जाना, इस जगत का यही ठिकाना, मत कर तू इनसे प्यार बंदे, राम नाम बिसार, राम नाम बिसार बंदे, राम नाम बिसार. देवाला विसरू नका, रामाला विसरू नका, विठ्ठलाला विसरू नका. वारकरी संप्रदायाची मुख्य मागणी आहे, हे चिदान देगा. आणि जर तुम्ही त्याला विसरली तया थोर झाले हाने,
इतकं सगळं सांगता, तुकोबारायांचे शब्द फार चांगले आहेत. जर तुम्ही देवाला प्राप्त केलं नाही तर काय होईल माहित आहे? करशी देवा विनाश, अवघी होईल निराश, तृष्णा वाढविसी बहु अस, कधी सुखास न पवसी. तुम्ही सुखापर्यंत पोहोचू शकत नाही, तुम्ही समाधानापर्यंत पोहोचू शकत नाही. मग तुकोबाराय, तुम्ही मार्गदर्शक आहोत आमच्याकरता, परमार्थाकरता पथदर्शक आहात तुम्ही. आमची अशी अपेक्षा आहे की आमचं चांगलं झालं पाहिजे. मग आमचं चांगलं झालं पाहिजे, तुमचं तर झालंच, तुमचं तर झालंच ना, आमचंही चांगलं झालं पाहिजे. तुकोबा महाराज, चांगलं होणं म्हणजे काय? जीवन कळसाला जाणं म्हणजे चांगलं होणं. तुकोबाराय झाले ना कळस, भजन करा तुका झालासे कळस, भजन करा. ही वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे, ही इमारत जी उभी झाली त्याचा कळस म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आहे. तुकोबाराय, तुम्ही जीवनामध्ये केलं काय हो? तुकोबाराय म्हणतात, तू बाकी सगळं काही कर, पण जोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये राम नाही ना तोपर्यंत मजा नाही गड्या. आज मी जो अभंग घेतलाय तो अभंग हिंदुस्थानी पदे मधलं आहे. तुकोबारायांनी 21 अभंग केलेत हिंदुस्थानी पदे. मी घेतल्यावर बऱ्याच जणांना वाटलं होतं का हे महाराज काय दुसऱ्या राज्यात आलेत का? हा महाराष्ट्र आहे ना, हिंदीत कशाला बोलता? राज ठाकरे अजून ओरडायचे, कशाला हिंदीत बोलता? मराठीचा स्वाभिमान, मराठीचा स्वाभिमान. आमचा स्वाभिमान नको तिथं जागा होतो, जिथं व्हायला पाहिजे तिथं होत नाही, आणि नको तिथं आमचा स्वाभिमान जागा होतो. अहो, तुकोबारायांनी का लिहिली असती? का लिहिली असती? नामदेव महाराजांनी हिंदीत पद लिहिले म्हणून गुरु ग्रंथ साहेब ग्रंथामध्ये गेले ना. तुम्ही संकीर्ण विचाराचे राहिले नाही. आपण कशाला म्हटलं पाहिजे, आपण कशाला म्हटलं पाहिजे? एक जण मला काय म्हणे, गोलू महाराज आणि का हो महाराज, तुम्ही महाराष्ट्रात राहता ना, तुम्ही भावार्थ रामायण सांगितलं पाहिजे, तुलसी रामायण का सांगता? म्हटलं मी तुलसीदास आहे. अरे आपण वारकरी तुळशीचेच भक्त आहोत ना, मग कोण आहोत? का हसले तुम्ही? का हसले तुम्ही? आम्ही तुलसीदास आहोत आणि मी तर आहोत, मी रामायण सांगतो ना. तुम्ही काय उगाच थोडी लिहिलं? मग तुम्ही काय हिंदीतला अभंग घेतला? या अभंगामध्ये अशी थोडी वेगळी भाषा आहे. आणि हे 21 अभंग जे आहेत ना, याच्यात जास्तीत जास्त अभंग रामावरचे आहेत. याच्यातल्याच एका दुसऱ्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, अरे तुझं घर चांगलं असल आणि मंदिरही चांगलं असल जाऊ दे, पण जर राम तुझ्यापाशी नसल, कवन का मंदिर, कवन का मंदिर, कवन
सबही फुकरी, कवन की काया कवन की माया. काय तुम्ही सांगताय हे काय काय? राम जोपर्यंत नाही. आणि महाराज, मी रामकथा करतो याच्यासाठी नाही बरं. राम सरळ देव आहे, त्याचं नावही सरळ आहे. आणि दुसरं महत्वाचं सांगू का, प्रत्येकाचा प्रयत्न असते, आम्ही माणूस आहे, आम्ही देव बनलो पाहिजे. हा जगातला एकमेव देव आहे, तो माणूस बनला आणि माणूस बनल्यानंतर इतकं चांगलं वागला का तो देव झाला. तो माणूस बनला. आणि त्या रामानं सगळ्यांना वेध लावलाय. जरी कृष्ण पूर्ण अवतार आहे, परिपूर्ण आहे, मला त्याच्यामध्ये भेद करायचं नाही किंवा ते विस्तारानं मांडायचे नाही, तितकं क्लिष्ट मध्ये पडायचं नाही. आपण महत्वाचा विचार करा. हिंदीमध्ये वाक्य आहे, मला फार आवडले त्या दिवशी. कोई माल में मस्त है, कोई माल में मस्त है, कोई ताल में मस्त है. कोई माल में मस्त है, कोई ताल में मस्त है, कोई गाल में मस्त है, लेकिन हर हाल में वही मस्त है जो कौशल्या के लाल में मस्त है. विठाला विठाला. भेटलं की मी माझ्या पद्धतीनं वाटतो बरं. त्याने वेगळं म्हटलं होतं, मी बरंच घातलं माझं तिच्यात, पण दुसऱ्याचं होतं. मला चिपकवता आलं असतं माझ्या नावानं, हे दुसऱ्याचं होतं. मूळ त्याची प्रेरणा तिथून आहे. कोई माल में मस्त है, कोई ताल में मस्त है, कोई गाल में मस्त है, लेकिन हर हाल में वही मस्त है जो कौशल्या के लाल में मस्त है. आमच्या जीवनामध्ये रामानं आमचं जीवन वापरलं पाहिजे. राम राम म्हणजे नेमकं काय आहे? तुकोबारायाला कोणीतरी विचारलं, महाराज मग तुमचं नेमकं काय मत आहे, तुमचं काय मत आहे? तुकोबाराय म्हणतात, अशानं तुमचं जीवन पूर्ण होणार नाही. त्याच्याकरता तुम्हाला असं काहीतरी करावं लागेल की ज्यानं तुमच्या जीवनामध्ये राम येईल पहिल्या चरणात. ऐसा कर घर आवे राम.
राम आला पाहिजे असं काहीतरी. कसा येईल महाराज? आणि समोर काय सांगितलं? और धंदा सब छोड ही काम. बाकी काही विशेष महत्वाचं नाही, त्याच्याकडे लक्ष देऊ नको. ते केलं नाही तरी होते, ते नाही केलं तरी होते. आमच्या आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपल्याकडलेच एक रत्न होतं फार चांगलं. त्यांचं नाव होतं गुरुवर्य भाऊसाहेब महाराज वरोलीकर. गाथामूर्ती राऊत बाबांना सुद्धा ते शिक्षक होते. आणि ते दिग्रसपाशी वरोली म्हणून गाव आहे, तिथे राहायचे. त्यांची पत्नी वारली आणि पत्नी वारली म्हणून ते आळंदीला निघून गेले. तिथंच त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर ते चांगले विद्वान होते, शाळेमध्ये शिक्षक होते ते पहिले. आणि मग तिथंच थांबले आणि तिथंच संस्थेमध्ये शिक्षक झाले. ते म्हणायचे, त्यांचं एक फार चांगलं वाक्य होतं. ते म्हणाले, संसार नाही केला तरी होतो. संसार जो आहे ना, नाही केला तरी होतो. परमार्थाचं तसं नाही. परमार्थ करण्याकरता प्रयत्नच करावा लागतो. आणि आपलं नेमकं उलट आहे. आपण संसार करण्याकरता खूप प्रयत्न करतो. तेरवी असल, लग्न असल तर हुकलं नाही पाहिजे याच्याकरता किती लक्ष असते. कीर्तन जाऊ 6व्या 7व्या दिवशी जरा बुवा बरा असते. पहिल्या दिवशी काय भूत असते? यायनंच ठरवलं, यांनी असं ठरवलं म्हणून पहिल्या दिवसाची कीर्तन घ्यायला तयार नाही लोक. आता खरी अडचण आहे. दुसरा इगो पॉइंट. माझ्यासारख्या जर कोणी म्हटलं का हो महाराज पहिला दिवस जमते का? मले तू कोण आहे? पहिल्या दिवशी कीर्तन नाही केलं म्हणजे पहिल्या दिवशी कीर्तन केलं म्हणजे तू लहान होतो नाही. अहो, जो पायार असला ते ज्ञानेश्वर महाराज मोठे होते ना. मग सुरुवात करणाऱ्यांना मोठं समजावं स्वतःला. आम्हाला सुरुवात करणारा कोणी चालते. माझे मुद्दे लक्षात घ्या. मी कशासाठी बोलतो, मी टीका करतोय असा अर्थ करू नका. माझा मुद्दा थोडासा वेगळा आहे. आम्ही तुकोबाराचे शब्द याच्या करता, भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी. भजन भोगावर घातलं जाते. बरेच लोक आम्हाला म्हणतात आमच्या तर नशिबातच नाही. तेरव्या झोडपणं लग्न झोडपणं तर नशिबात आहे. आणि सप्तास कोणता नशिबात नाही, कीर्तनच कोणता नशिबात नाही. तू काऊन ते का त्याच्यावर ते ढकलतोय तिकडं? का ढकलतो? नाही, नशिबावर ढकलून चालत नाही. म्हणून ते म्हणायचे संसार नाही केला तरी होते हो. परमार्थ करण्याकरता माणूस पुरुषार्थवान काढत पाहिजे. लोक म्हणतात तुकोबारायांचा संसार झाला नाही का? अहो, तुकोबारायांचा देवावर इतका विश्वास होता, इतका विश्वास होता. तुकोबारायांची पत्नी चिडू लागली. तुकोबांची चिडते असं नाही. ज्यांची चिडते जास्त त्यांच्या नवऱ्याला तुकोबा म्हणायचं. आणि चिडू लागली. काय म्हणे, घेता विना चिपळ्यान चालले भजन करायला, त्या काळ तोंड्याचं नाव घेता. अगं म्हणे, तू त्याला असं बोलत जाऊ नको. सगळं आम्ही किती त्याचं भजन करतो, तुम्ही काही करा. त्यानं माझ्या संसाराचं वाटोळं केलं, तुम्हाला नाद लावला. आणि तुम्हाला नाद लावल्याच्यानं तुम्ही त्याच्या नादी लागले. आणि मग आता घरचं कोण करेल? बरं जाऊ द्या, म्हैस मी पाहते, शेतात मी जाते. अहो, पण हे पोरींचे लग्न करायचे आहेत ना, ही लग्न कोणी करायची? सगळेजण त्यांच्या मुलीच्या लग्नाकरता धावपळ करतात, मुलगा पाहतात. आणि यांचं तुम्ही असं भजन करत बसले तर यांचं लग्न कसं करायचं? तुकोबाराय म्हणाले, मग त्याला काय टाइम लागते का? तिथंच घराच्या पलीकडे शाळा होती. त्या शाळेत गेले, तिचे 2 लेकरं पकडून आणले. याच्यासोबत लग्न लावून देऊ म्हणे. आणि खरंच लावून दिलं आणि खरंच चांगलं झालं. आपण सगळं पाहतो तरी 15 दिवसात फोन येते, आई बरोबर नाही आहे, बाबाले सांगून दे, मी काही राहत नाही इथं. किती बरोबर पाहता आपण सगळं. मग तुकोबारायांचं कसं काय बरोबर झालं? तुकोबारायांना विश्वास आहे. तुकोबारायांना विश्वास आहे. तुकोबाराय देवाला म्हणतात, अहो मी मगाजे म्हटलं ना, ठसनीनं परमार्थ जो करतो ना त्याला खानदानी संत म्हणावं. ठसनीनं देवालाही मागत नाही तो. मला बरेच लोक म्हणतात, महाराज तुम्ही इतके कीर्तन करता, इतकं तुम्ही कीर्तन करता, कथा करता, तुम्ही देवाला काय मागता? अरे इतकं चांगलं जीवन दिलं, अजून काय मागायचं आहे लेका भुंग्या?
अजून काय मागायचं? इतका आनंदामध्ये आहे, इतकं सगळं पद्धतशीर सगळं आहे, आणि अजून काय मागायचं? एक अजून वाक्य बोलू काय रे जी तू हसत कोण तू? विठ्ठला विठ्ठला. मला येता येता सुचलं 10 पोते टाक. सगळं जग भिकारी झालं. भिकारी. देवापाशी भक्त कमी जातात, भिकारीच जास्त जातात. भिकारीच जास्त. देवा चांगलं कर्ज, देवा चांगलं कर्ज, देवा चांगलं कर्ज. तुकोबारा इतकं परमार्थ करतात, पण तुकोबारा देवाला काय म्हणतात माहित आहे? आता कळेल ते थांबून देत जाय. तू तर ब्रेक मारत जाय. विठ्ठला विठ्ठला. आता तुझं कळेल ते करी, तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. तुला जे करायचं असेल ते कर, मी काही मागत नाही. मी काही मागत नाही. म्हणून मी मगा एक वाक्य बोलून गेलो होतो, जर तुमच्या लक्षात असेल तर. अरे भक्ती म्हणजे ठसनीनं परमार्थ करणं आहे. देवा मी नाही येत, तू येशील तर ये. मी नाही येत तुझ्याकडे, तुला यायचं असेल तर ये. मग आमच्या जीवनात आलं पाहिजे ना. मग तुम्ही म्हणता बाकी सगळं सोडून द्या, आणि मग काय करा? तुकोबाराय म्हणतात एक काम करा. काय? ऐसा कर घर आवे राम. असं काहीतरी कर की राम घरी आला पाहिजे. याचे 2 अर्थ सांगतो तो. 2 फार चांगले अर्थ. हा पहिला, ऐसा कर घर आवे राम. किंवा दुसरं सांगू, ऐसा कर घर आवे राम. घर असं बनव का राम आला पाहिजे. दोन्ही भाव आहे. मग आमच्या घरात राम यावा. काय होईल राम आल्यानं? मग मोरारी बापू मस्त एक वाक्य सांगत होते, त्याच्यावर मला ते वाक्य सुचलं जे मला आता सांगायचं होतं. आम्ही भिकारी झालोय. ते एक वाक्य असं सांगत होते की जो हिंदुस्थानातला माणूस आहे त्याच्या बॅग मध्ये रामायण असलं पाहिजे. त्याच्या रामायणामध्ये असलं पाहिजे. मला एक सांगायचं आहे, ज्याच्यापाशी राम असतो, ज्याच्यापाशी रामायण असते, ज्याच्यापाशी तुकाराम असतो ना, त्याच्या बॅग मध्ये जर राम, तुकाराम, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी जेही असेल त्याच्या बॅग मध्ये असेल ना, तो कधी बेगर बनत नाही. बेगर म्हणजे भिकारी. आम्ही श्रीमंत आहोत कारण की आम्ही त्याचे आहोत. त्याच्याकडून आमची काही अपेक्षा नाही, पण तो आला पाहिजे. तो आला पाहिजे. तो आला पाहिजे याच्याकरताच तर भक्ती काय आहे. शबरीनं कोणती भक्ती केली? आज मेरे राम जी का आवना होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आज मेरे राम जी का आवना होगा, शबरी की कुटियों का पावन होगा.
निघतो घरी. आणि ती नाही गेली रामाकडे, वाट पाहिली, बरेच वय पाहिली, तिचं पुण्य जिथपर्यंत फळाला आले नसेल तिथपर्यंत पाहिलं. अरे वाट तर पाहावी लागेल ना. त्या बहिणाबाई चौधरी मस्त कविता केली. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग भेटते भाकर. साधी भाकर भेटायसाठी हाताला चटके लागतात. राम काय इतका सोपा आहे का? लोक म्हणतात आम्हाला देव नाही भेटला. तू त्याला भेटू नको. विठ्ठला विठ्ठला. अहो जयाचे अधिक धड नाही तयाचे परत्र पुससी काय. ज्याला घराच्या बाजूचे सहन करत नाही त्याला देवानं सहन करावं लागला. तुला पृथ्वीवर सहन केलं हेच तर किती मोठे उपकार आहे त्याचे. तू तर इथे राहू द्यायच्या लायकीला नाही, भडवून घ्या. विठ्ठला विठ्ठला. महाराज आपलं काय जीवन आहे का हो? काय कामाचं जीवन आहे? लोक म्हणतात नरक नरक. नरक नाही, नरक यायच्यापाशी येऊन राहते. हे ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे. तुम्हाला नरकाला नाही जावं लागत, नरकच तुमच्यापाशी येते. तुम्ही इतके आवडता नरकाला. विठ्ठला विठ्ठला. आता याचं फार मोठं चिंतन मी विस्तार करत नाही. पण आम्हाला तिला भेटला ना, तिला देव दिसला. त्या दिवशी एका हिंदी कवीनं फार सुंदर म्हटलं होतं, मी त्याचं थोडस वेगळं केलं. लोग कहते हैं कि आंखों से भगवान दिखते नहीं. अरे दिखते हैं, लेकिन उसके लिए आंखें को कोई और चाहिए. वो राम शबरी को दिखा, लेकिन वो कौन सी आंखों से दिखा? वो राह की आंखों से दिखा. वाट पाली. वो राम मीरा को दिखा, लेकिन मीरा को कौन सी आंखों से दिखा? चाह की आंखों से दिखा. वो राम प्रहलाद जी को दिखा, कौन सी आंखों से देखा? तो विश्वास की आंखों से देखा. और वो राम राधा जी को भी दिखा. वो कान्हा राधा को भी आंखों से दिखा, लेकिन कौन सी आंखों से देखा? प्यार की आंखों से देखा. तो राम त्या यानं दिसतो, तो कृष्ण त्या यानं दिसतो. आमच्यामध्ये हे सगळं आहे का? लोकांना ते इतकी घाई झाली. लगेच एकाला कोणीतरी सांगितलं म्हणे एक काम करा, काय तुम्ही हळदीचं दूध प्या. हळदीचं दूध पिलं का गोर होता. मी नाही सांगितलं बरं. हळदीचं दूध प्या, गोर होता. त्यानं पिलं दूध, ते आरसा रात्री उशापाशी घेऊन झोपला. सकाळी उठला का पाणी नाही झालं तर नाही. एवढं लवकर पी हळद हो गोरी, असं होत नसते. तुका म्हणे येथे न चले तातडी, प्राप्त काळ घडी आल्या वेळी. अहो तो मिठ्ठू आहे ना, मिठ्ठू पोपट, तो पोपट सुद्धा जे फळ आहे ना, फळ पिकल्यानंतर त्याला तोंड लावतो. आम्हीही पिकलो पाहिजे. आमचे फक्त केसच पिकले, आम्ही पिकलो का नाही काय. आणि पिकल्याचं लक्षण आहे, पिकली असेल कडूपणा गेले, पिकली असेल कडूपणा गेले. कडूपणा गेले, आपल्यातला कडवटपणा गेला पाहिजे हो. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही काय कडू आहे का? अनुभव आल्यावर कडू म्हणजे आमच्या वागण्यातून दुसऱ्याला आम्ही आनंद जर देऊ शकत नसेल
कोणतं पिकलो आम्ही? वय किती झालं काय आहे? त्याला काही व्हॅल्यू आहे का? काही लोक महाराज भेटू नये असं वाटतं, नाही भेटू असं वाटतं यांना. मग असे लोक जर आपल्याला सहन होत नाही तर त्या रामाला सहन होत असेल का? ते तर त्याचे फार मोठे उपकार आहे. मला तर खरंच त्याच्या पाया पडावं वाटते का काय तू मोठा आहे, कोणाला सहन करावं लागते तुला. आज सगळ्यात मोठं नाव घेतलं जाते ज्यांच्याकडे राम आहे ते म्हणजे हनुमंतराय. हनुमंतरायाचं नाव घेतलं. मग त्या हनुमंतरायापाशी राम कसा आला? मग ते हनुमंतराय कसे होते? युद्ध झालं, युद्धामध्ये विजय प्राप्त झाला. विजय प्राप्त झाल्यानंतर सीता माता प्रभू रामचंद्राला म्हणते, का हो स्वामी, सगळ्यांना काही ना काही दिलं, सगळ्यांना काही ना काही दिलं, आमच्या हनुमंताला काय दिलं तुम्ही? आणि सीतेचा मुलगा होता तो. हनुमंतराय म्हणायचे, रामदूत मै मा तू जानकी. आणि आईला आपल्या मुलाची काळजी असते. ती म्हणू लागली, का हो माझ्या हनुमंताला काहीच नाही दिलं तुम्ही? राम काय म्हणू लागले माहित आहे? तूच मला त्याच्यामुळं भेटली, मी त्याला काय देऊ? त्यानं तुझा शोध लावला ग, तू मला त्याच्यामुळं भेटली, मी त्याला काय देणार आहो? सीतेच्या हृदयामध्ये विचार आला, काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून तिनं काय केलं, तिच्या गळ्यात मोत्याची माळ होती. ती मोत्याची माळ घेतली आणि ती हनुमंताला दिली. हनुमंतानं घेतली आणि घेतल्यानंतर पाहू लागला, असे पाहत होता तो. त्याला वाटलं याच्यात काही दिसत नाही. त्यानं दातानं मोती फोडायला सुरुवात केली. अरे सीता माता म्हणू लागली, अरे काय हा हनुमंत आहे, मोती फोडतो? ते काय सुपारी आहे? मोती फोडत असतात का? अरे हनुमंता काय कशाला मोती फोडले? म्हणे आई याच्यात राम दिसत नाही. काय याच्यात राम दिसत नाही? अरे मोत्यात कुठं राम असतो का? म्हणे आई ज्याच्यात राम नाही ना ते माझ्या कामाचं नाही. ज्याच्यात राम नाही ते माझ्या कामाचं नाही. सीता माता म्हणते, तू तर असा सांगून राहिला जसा तुझ्यात राम आहे. तुझ्यात राम आहे? तो म्हणाला, हो राम आहे. कुठे आहे? म्हणे आतमध्ये आहे. दाखव. हनुमंतरायानं छाती फाडली. प्रणव उपवन कुमार खलबन पावक ज्ञान गण जासूर दयागार बसही राम सर चाप धर. आतमध्ये देव बसला. कसा काय बसला? ज्याला बाकी काहीच आवडत नाही, ज्याच्यामध्ये राम आहे तेच आवडते. अहो देव कीर्तनात येतो, फक्त कीर्तनात विठ्ठल असला पाहिजे. कीर्तनात ज्ञानोबाराय तुकोबारायांचे शब्द असले पाहिजे. तो कीर्तनात यायला तयार आहे. कीर्तन म्हणजे देवाला आणण्याचं साधन आहे. ज्याची कीर्ती वाखाणती तुम्हाला काही कळलं नाही. तुम्हाला कळत नाही म्हणून आमची दुकानं बरे चालतात. ज्याची कीर्ती वाखाणती ते तो ओथली ती मूर्ती. महाराज आपल्याला तर इतकं साधन चांगलं दिलं देवानं. रामायणामध्ये वाल्मिकी महाराजांनी प्रभू रामचंद्राला राहण्याची ठिकाणं सांगितली 14. पहिलं कोणतं आहे? जिनके श्रवण समुद्र समाना कथा तुम्हारी सुभग करी काना. जिनके श्रवण समुद्र समाना कथा तुम्हारी सुभग करी नाना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. या पद्धतीनं नदी समुद्रामध्ये गेली तरी समुद्र तृप्त होत नाही. किती पाणी आलं तरी तसे ज्याचे कान माझं श्रवण करण्याकरता आतुर असतात ना
त्यांच्या हृदयामध्ये मी राहतो. राम तू राहा तिथे. आम्हाला किती आवडते कथा कीर्तन. मी त्याही दिवशी बोलून गेलोय, आजही पुन्हा बोलतो. आम्हाला देव कळायचा असेल, आम्हाला परमार्थ करायचा असेल, आम्हाला अध्यात्म कळायचं असेल तर त्याच्याकरता एकच पर्याय आहे. तो पर्याय म्हणजे सत्संग. चांगल्याचं ऐका. एक वाक्य बोलू, तू म्हणसाल एक काय, आता 11 वाजूस तर तुम्हालाच बोलायचं आहे. वाक्य मोठं आहे. मोठ्याचं ऐकल्यानं माणूस मोठा होतो, पण मोठ्याचं ऐकण्याकरता सुद्धा भाग्य लागते. ते बरेच जणाला भेटत नाही. मोठ्याचं ऐकावं. मी वक्ता कसा आहे आय डोंट नो. मी श्रोता खूप चांगला आहे, पण ते ऐका. कोणाचंही ऐकत नाही, कोणाचंही ऐकत नाही. मला तर महाराष्ट्राची कीव येते कधी कधी, फार कीव येते. आणि आयोजकाची तर फारच येते कधी कधी. फार विचित्र परिस्थिती. मी त्या ह्याच्यात राहिलोय महाराज. जरी मला असं कुठं काही कोणा ठिकाणावर नाही राहता आलं, पण तरी माझं भाग्य असं आहे की फार मोठ्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं. त्याच्यामुळे संप्रदायामध्ये कुठं कुठं काय काय चालते हे लगेच माहीत पडते. लगेच माहीत पडते, वेळ लागत नाही. का माहीत पडल्यानंतर असं वाटते की हा ज्ञानोबाराय तुकोबारायांचा संप्रदाय आहे, हा पांडुरंग परमात्म्याचा वारकरी संप्रदाय आहे. याच्यामध्ये इतका हलकेपणा का आलाय? कसा तो देव येईल आम्हाला? कसा येईल देव? तुकोबारायांनी खानदानी परमार्थ केला म्हणून गुरु सुद्धा ते गुरुकडे गेले नाही, गुरु त्यांच्याकडे आला. सापड गेले वाटे. आणि हे पक्क करून घ्या. तुम्ही पुण्य तयार करा, तुम्ही कोणाच्या मागं लागू नका. आपल्याला देवही कळत नाही, संतही कळत नाही, आपण तर कोणाच्याही मागं लागतो. नागपूर काय आता काय वेगळं सांगायची गरज आहे का? पलीकडे किती मोठे वांदे आहे. भंडारा, रामटेक किती मोठे. तुमच्याकडे आलंय ते भूत हळूहळू येऊन राहिले, काही काही दिसतात. आम्ही घरातल्या तुळशी उपटून टाकल्या, आम्ही घरातल्या देवाचे फोटो बाहेर काढले. ज्याला देवाच्या खुणा घरात ठेवा वाटत नाही, तुमच्यापाशी देव येईल कुठून? आणि कोणाचं ऐकून? कोणाचं ऐकतोय आम्ही? एक वाक्य बोलून जातो. महाराष्ट्रामध्ये गाथा ज्ञानेश्वरीचं सोडून दुसऱ्याचं जो ऐकत असेल ना तो पापी आहे. काहीच गरज नाही दुसऱ्याची ऐकायची. आणि ज्याचं चांगलं असेल तो विचार गाथा ज्ञानेश्वरीतला आहे, जुळतो तो तिथं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्माला मानत नव्हते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पाक्षिक काढलं ना, त्या पाक्षिकाच्या मुखपृष्ठावर ज्ञानेश्वरीतली ओवी होती आणि नेहमी टाकत होते. ज्ञानाला कोणी नाकारू शकत नाही. ज्ञानासारखं काही पवित्र नाही. आणि आम्ही आमच्या कीर्तनाच्या माध्यमातून देतोय काय? तुकोबारायांना राम मिळाला, ज्ञानोबारायांना राम मिळाला. या संतांचे शब्द आहे, ते तर म्हणतात राम मिळाला नाही, आम्हीच राम झालो. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम माझ्या दृष्टीनं सांगतो, सुरुवात माझ्यापासून करतो. मी जर कीर्तनकार आहे तर माझ्या मुखामध्ये राम आला, याचं लक्षण काय आहे? याचं लक्षण आहे त्यांनी कीर्तनामध्ये देवाची संतांची स्तुती करावी. त्यांनी कीर्तनामध्ये
दिव्यता प्राप्त होईल, भक्ती ज्ञान वैराग्य याचे विचार समाजापर्यंत जातील. समाजाला आपलं काय चुकतंय, अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय, काय अध्यात्म. हे पोरं आता असतात सोशल मीडियाला म्हणून पाहतात. माझंच वाक्य मला काल आज सकाळी भेटलं, मी भुलून जातो ना, आता काय काय लक्षात ठेवा. मग ते दिसलं ते ओल्ड मेमरीज मध्ये, फार चांगलं. मला वाटलं मी विचार केला, वा विशाल. आध्यात्मिक होणं म्हणजे काय, आध्यात्मिक होणं म्हणजे जगापासून दूर जाणं नाही. आध्यात्मिक होणं म्हणजे जग जे मूर्खपणा करते त्या मूर्खपणापासून दूर होणं. जगापासून नाही दूर व्हायचं आहे, जगातच राहावं लागेल. मी जरी महाराज आहे, मी जरी साधू असेल, पण मला जेव्हा भूक लागल तर मला म्हणावंच लागल ना कोणाला तरी. तुमच्या गावात इथं काही दुसरं काही आहे नाही, समजा भूक लागली गोलू महाराजला म्हणावं लागल, नाही तर हिमांशूला म्हणावं लागल, नाही तर आमच्या राऊत साहेबाला म्हणावं लागल, आणि नाही तर मग अध्यक्ष साहेब आहे श्रीदुर्गा साहेब, त्यांना म्हणावं लागेल. म्हणावं लागेल ना. मग काय दूर व्हायचं आहे का आम्हाला? दूर काय करायचं आहे, जग जे मूर्खपणा करतंय ना त्या मूर्खपणापासून दूर व्हायचं आहे. त्याचं नाव अध्यात्म आहे, त्याचं नाव परमार्थ आहे. मग याच्याकरता आम्हाला काय करावं लागेल, याच्याकरता अहो राम म्हणजे आनंद. जो आनंद सिंधू सुखरासी श्री करते त्रैलोक्य सुपासी. जो सुखधाम राम असनामा अखिल लोकनायक विश्रामा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. रामाचं नाव ठेवत असताना राम कोण आहे, राम म्हणजे आनंद. मग तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुम्हाला राम भेटला? हो. तुम्ही त्याच्यासाठी काय केलं? आपल्यालाही त्याच्यासाठी, आपल्याला राम भेटावा असं वाटत असेल ते एक काम करावं लागेल. काय? काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांत वासी गंगा काठे, एकांत वासी गंगा काठे. देवाच्या पूजने
गाण्यात वाजवण्यातच इतका आनंद येतो तो मग येणार नाही का? आनंद म्हणजे देव आहे हो. होईना आघवा तुका म्हणे तो आनंद म्हणजे राम. काय करावं लागेल? तुम्हाला एकांतात राहावं लागेल. मी काल काल हा अभंग घेतला होता मी नांदगावकडे. त्याच्यात थोडं वेगळं सांगितलंय, आज वेगळं आहे. तुम्ही म्हणसाल महाराज एकच आहे का तुमच्यापाशी? तो त्याच्यामध्ये वेगळं, त्याच्यात साधन पंचक सांगितलंय. फार महत्वाचं आहे ते. ऐका, युट्यूबला होईल अपलोड, तुमचंही होईल. साधन पंचक सांगितलं, त्याच्यामध्ये आहे सगळ्यात महत्वाचं आमचं राहणं योग्य ठिकाणावर असलं पाहिजे. आज का काळ बिघडत चालला महाराज? आमच्या जीवनावर किती प्रभाव पडतो माहित आहे? भागवतामध्ये फार सुंदर श्लोक आहे. गुण कशानं तयार होतात? आगमोप प्रजा कर्म, आगमोप प्रजा देश काल कर्म जन्मच स्थानम मंत्रो संस्कारो देहोते गुण हेतवा. इतकं सगळं होते. आता हे इतकं सांगायला वेळ नाही माझ्यासाठी. मी थोडी कीर्तनाची पद्धत बदलवली जितू. आता आपली विद्वत्ता सांगितल्यापेक्षा ते समोरच्या डोक्यात घुसलं पाहिजे याच्यावर लक्ष देऊन राहावं. बदलवली थोडीशी पद्धत. नाही तर पहिले फार ओव्या फार सांगितल्या पाहिजे, श्लोक फार सांगितले पाहिजे, हे सांगितलेच पाहिजे, माझं मत नाही त्याच्याबद्दल. पण मी थोडं बदल केला आहे. फक्त आता त्याच्यातलं सार सांगतो. शब्द तुम्हाला पुस्तकात मिळतील, अर्थासाठी साधूचं मस्तक पाहिजे. शब्द पुस्तकातही मिळते, भागवतातही शोधला तर श्लोक सापडेल तुम्हाला अर्थासाठी. आणि महाराज साधूच्या शब्दामध्ये काय ताकद असते? आम्हाला देव देतो हो. आज आम्हाला विठ्ठल जो आहे ना, तो विठ्ठल आज आम्हाला ज्ञानेश्वरीच्या शब्दाने दिला. तो विठ्ठल जो आहे ना, तो आम्हाला विठ्ठल तुकोबारायांच्या गाथेतल्या शब्दाने दिला आम्हाला तो. आणि ते शब्द जीवनामध्ये महत्वाचे ठेवा. तुमच्याही जीवनामध्ये देव येईल. ऐसा कर घर आवेरा. कसा येईल देव? अजून महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं, देव आमच्या जीवनामध्ये का नाही माहित आहे? रामायणामध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे. देव कुठं राहतो? जिनके कपट दंभ नाही माया, तिनके हृदय बसहु रघुराया. जिनके कपट दंभ नाही माया, तिनके हृदय बसहु रघुराया. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हा दोष आहे आमचा, फार मोठा दोष. दंभ कशाला म्हणायचं? अहो, रामाकडं कोण नाही गेलं? मला सांगा, राम देव आहे, रामाकडं शूर्पणखा नाही गेली का? तिचे काऊन नाककान कापल्या गेले? देवाकडेच गेली ना ते. तिचे का नाककान कापल्या गेले? त्याचं कारण आहे, ती जी होती ती बनून नाही गेली, स्वरूप बदलून गेली. आपण जे नाही पण दुसऱ्याला दाखवण्याकरता आपण तसं बनतो. सोशल मीडियाच्या भाषेत सांगू, तुमचा फोटो चांगला निघत नाही, पण फिल्टर वापरून तुम्ही वापर करता. फिल्टर न काय आहे? आर्टिफिशियल आहे ते. हा काळ एआयचा आहे. आणि महाराज बोलू महाराज, काय दुर्दैव आहे बघा. अध्यात्मानं चुकीच्या गोष्टी ज्या होत्या त्याला चांगलं केलं, आणि विज्ञानानं काय केलं? एआय म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल म्हणजे नकली. बुद्धिमत्ता सुद्धा नकली असते. हे विज्ञानाची प्रगती आहे. विठ्ठल आज आमचा गुरु नाही, गुगल आहे. आमचा गुरु कोण आहे? आम्ही ज्ञानोबारायांकडे नाही आहे, आम्ही तुकोबारायांकडे नाही आहे, आम्ही तुलसीदासांकडे नाही आहे, आम्ही सूरदासांकडे नाही आहे, आम्ही कबीरांकडे नाही आहे. आम्ही कोणाकडे आहोत? आम्ही आहोत गुगल, नाही तर इंस्टाग्रामच्या रील. मी वापरू नका असं म्हणत नाही, किंवा मी टीका करतो असे समजू नका. सगळे माझ्या तर खूप मोठ्या आहेत.
तुम्ही सर्च केलं, तुम्ही म्हणाल महाराज हे तर तुमचं तर कितीच मोठं आहे, पण मी कधीही चुकीच्या नाही बनवल्या. दुसऱ्या कोणा जर पाठवले असतील तर मी कधीही हार घालण्याच्या रीला, अथांग जनसमुदाय या रीला तुम्हाला माझ्या दिसणार नाहीत, फार कमी दिसतील. असतील कोणी तिच्यानी बनवल्या, त्या जर शेअर केल्या गेल्या तर असतील. मी फक्त कीर्तनाच्या बनवतो, मला विचार वाटायचे आहे आणि सगळ्यांपर्यंत गेले पाहिजे. जर आमचा देव सगळ्यांपर्यंत जायला तयार आहे, आमचे विचार सुद्धा सगळ्यांपर्यंत गेले पाहिजे. मी का म्हटलं तुम्ही कमी का आलात? का तुम्ही कमी आलात? जर आपल्या गावामध्ये इतकं सुंदर असं वातावरण आहे आणि फार चांगलं, मला आल्याबरोबर सांगितलं राऊत काकांनी की आता तुमचं देवस्थान क तीर्थक्षेत्र दर्जा सुद्धा मिळून राहिला आमदार साहेबांच्या प्रयत्नातून. भेटला, हे पहा भेटलाय म्हणतात. मग अजून काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला हे 9 दिवस आहेत, या 9 दिवसामध्ये आम्हाला संत विचाराची टेस्ट भेटली पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये संत विचाराची टेस्ट आहे ना, त्याचं जीवन बेस्ट आहे, नाही तर वेस्ट आहे, नाही तर वेस्ट आहे. उगाच चेस्ट फुगवू नका. छाती बाहेर काढू नका. छाती बाहेर त्यानं काढावी ज्याच्या विचाराला चांगली टेस्ट आहे. आज आम्हाला विसरू नये. अहो, तुमचं आयुष्य संपल्यानंतर कोण तुम्हाला लक्षात ठेवणार आहे? ज्यांनी जीवनामध्ये राम मिळवला ना, तो लक्षात आहे. आज राम ज्याच्यापाशी आहे ना, प्रत्येक गावात त्या हनुमंताचं मंदिर आहे. ऐसा कर घर आवी राम, करावं लागेल. दंभ नसला पाहिजे आमच्यामध्ये. दंभ आहे. सीता म्हणजे भक्ती आहे, त्या भक्तीपाशी रावण गेला. मग भक्तीपाशी जर रावण गेला तर त्याचं चांगलं व्हायला पाहिजे ना. मग चांगलं का नाही झालं? तो जसा होता तसा गेला असता तर चांगलं झालं असतं. तो रावण होता बनून साधू गेला. जे होता ते बनून नाही गेला. आम्ही ऍज इट इज असलो पाहिजे. आम्ही ऍज इट इज असलो पाहिजे. मला आठवण येते, बोधे बाबा मला खूप बोलायचे. हरिश्चंद्र महाराज का बोलायचे? मी काळा शिला घेतला मला म्हणायचे, काय रे? पहिले जेव्हा मी मृदंग वगैरे वाजवायचो त्यांच्यासोबत गाथा पारायणाला, पण मी कीर्तनकार बनल्यावरती मला बोवाशिवाय बोलले नाही. कीर्तनकार बनल्यावर बोवाशिवाय बोलले नाही. तर ते मला म्हणायचे, मला दोघं तिघं म्हणायचे, अहो ते म्हणे तुम्ही वापरत जा, फक्त बाबा असले तर नका वापरत जाऊ. तर मी बाबांना म्हटलं होतं, म्हटलं बाबा बरेच जण वापरतात, फक्त तुम्हाला नाही दिसलं पाहिजे याच्यासाठी लपवून ठेवतात. मी लपवत नाही. अगर मुझे छिपाना आता अगर मुझे छिपाना आता तो लोग मुझे भी कोई महंत महामंडलेश्वर बना डालते. मला लपवायचं नाही. का लपवायचं नाही? लपवलं म्हणजे दंभ आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये दंभ जर असेल, देव तुम्हाला दूरच आहे. म्हणून आसुरी संपदा सांगत असताना त्याच्यातली पहिली सांगितलेली आहे, कोणती आहे? दंभो दर्पो अभिमानच्च क्रोध पारुष्यमेव. तुकोबारांचे शब्द आहे. तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये चांगलं करायचं असेल तर काय करावं लागेल माहित आहे? हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा. हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा. हित व्हावे तरी काम आदि मद दंभ न जाके तात निरंतर बसहु मैं ताके.
ज्याच्यामध्ये हे नाही, काम आदि मद दंभ न जाके, तात निरंतर बसहू मै ताके, मी त्याच्याकडे राहतो ज्याच्यामध्ये हे नाही. अजून फार सोपं सांगतो, जास्त विस्तार करत नाही. आता झाला, आपली वेळही संपत आलेली आहे. घड्याळ खूप वेगानं धावते का? मला याचा राग येते. दुसरा अर्थ काढू नका बरं, पहिलेच टाइम खराब आहे त्यांचा. विठ्ठला विठ्ठला काळही कसा बदलतो बघा, नाही का? जो आपल्याला वेळ दाखवतो त्याचीच वेळ खराब आली. विठ्ठला ज्याची दृष्टी परस्त्रीकडं आई बहीण म्हणून पाहते ना, तेव्हा समजा दृष्टीमध्ये राम आला. समजा दृष्टीमध्ये राम आला. जर आई मुलगी असेल आणि त्याला कोणी पुरुष दिसत असेल तर लहान असेल तर भाऊ वाटला पाहिजे, समवयस्क असेल तर भाऊ वाटला पाहिजे, लहान असेल तर मुलगा वाटला पाहिजे, मोठा असेल तर वडीलधारा वाटला पाहिजे. असं जर वाटत असेल तर समजा त्या स्त्रीमध्ये सुद्धा राम आला. राम आला. आमच्याकडे देव देवी येतात. मला एका ठिकाणी मी काल्याच्या कीर्तनाला गेलो, एकाच्या अंगात आलो होतो काहीतरी. मला म्हणे बाईच्या पाया पडा. आई आली. म्हणजे तू कोण होय? मी म्हणे हिचा नवरा होय. मला तरी तू तिला आई म्हणतो. मला म्हणे महाराज जरा शिष्ट दिसते. अरे असं कोणी कोणाच्या अंगात येते? मी किती वर्ष झाले, मी नोकरी सोडली, मी बेमानी करत नाही, मी असत्य बोलत नाही, मी आजपर्यंत कथा कीर्तनाचे पैसे ठरवले नाही, इतकं इमानदारीनं वागतो. मला तर भेटला नाही पांडुरंग कधी. याला कसा काय भेटला, याच्या कशा काय अंगात आला? हे सगळंच करते. म्हणजे चांगलं वाईट वागलं तर देव अंगात येत असतो का? देव म्हणजे काय, तीर्थ म्हणजे काय? आमचं दुर्दैव काय होते माहित आहे? आम्हाला तीर्थामध्ये जाऊन आम्हाला देव शोधायचा आहे. अरे पण ज्या घरामध्ये तुम्ही राहता त्या घरामध्ये देव नाही आला पाहिजे का? तीर्थामध्ये तुम्ही थोडा काळ राहाल, किती काळ राहाल तुम्ही? सप्त्यामध्ये तुम्ही किती काळ राहाल? आज सप्ताह झाल्यानंतर आम्ही आमच्या घरामध्ये जीवन जगत असताना त्या रामतत्वाची आम्हाला आठवण झाली पाहिजे. आमचा व्यवहार त्या त्या पद्धतीनं जर चालला तर आमच्या जीवनामध्ये राम येईल, तेव्हा आनंद आहे. आज सगळे बेमानी, इकडे तिकडे बेमानी. देश संकटात असताना आम्ही काळा बाजार करतो. कोरोनाचा काळ होता, त्या काळामध्ये लोकांना हात लावायला जमत नव्हतं. त्या काळामध्ये सुद्धा आम्ही पैसे नेता येतात. आज सगळं जग जे आहे ते स्वार्थाच्या चिखलामध्ये लोळून राहिलं, सगळं स्वार्थाच्या चिखलामध्ये. आणि त्या काळामध्ये संतांच्या हृदयामध्ये तो देव होता. तो देव त्या संतांच्या हृदयामध्ये होता. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुला आमचं जीवन तर सर्व सुख मिळालं, सर्व लढता. तुलाही वाटत असेल तो आला पाहिजे, तर मग असं कर, ऐसा कर घर आवे राम, औरही धंदा सबही छोडी काम. हे बाकीचं जाऊ दे, हे होतच राहणार आहे. दुसरा एक अभंग फार चांगला आहे, पोटा पुरते काम परी अगत्य तो राम. ठीक आहे, करावं लागते पोटापुरतं काम परी अगत्य. आमचे पोटच इतके मोठे झाले का भरत नाही, त्याचं काय करावं? करायचं काय त्याचं? कधी भरेल ते? हे भरलं पाहिजे ना. हे भरत नाही. लोक तर रिटायर झाल्यावरही दुसरं काहीतरी शोधतात. महाराज आपलं शरीर इतकं चांगलं आहे. महाराज मंडळी तुम्हाला सांगतो मी, केस का पांढरे होतात? का होतात? त्याचं कारण आहे, केस पांढरं होणं म्हणजे उज्ज्वलता, प्रौढता, धवलता. आता तुम्ही तुमचं जीवन शुभ्रतेकडे न्यायचं आहे.
त्याचं वैभव असते एक. आजही भीष्माचार्याची जी पांढरी दाढी आहे ना, त्याचं वैभव आहे. आपण रंगवतो. मी रंगवू नका असं म्हणत नाही बरं, माझं मत नाही असं. तुम्ही काही करा, आता होत असल्यावर रंगवावंच लागतात ना. माझे तर दाढीचेच पिकले, तरी मला लोक युवा कीर्तनकार म्हणतात. बरं वाटते मला. बरं आहे, जर राहुल गांधीला युवा नेता म्हणतात तर मला युवा कीर्तनकार म्हटलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. हे थोडेसे साधे उदाहरण का द्यावे लागतात, थोडंसं पसली पडलं पाहिजे याच्यासाठी आहे. त्याचा भाव लक्षात घ्या. शुभ्रता, धवलता, याच्याकडे आमचं जीवन जायचं आहे, हे झालं पाहिजे. आणि तुम्ही जर नाही राम प्राप्त केला तर काय होईल? 84 लक्ष योनीमध्ये इतने गोते काय होईल? इतने गोते काय खाता जब तू आपणा भूलना होता. अरे जर तू त्या देवाला भुलला नसता, त्याला विसरला नसता, स्वतःच्या स्वरूपाला, आत्मस्वरूपाला विसरला नसता, तर इतने गोते काय खाता. म्हणे मग आम्ही काय काय साधे आहो का? अरे तू काही असला पण तो अंतर्जामी आहे ना. अंतर्जामी जानत साच्या, मन का एक उपर बाच्या. तोंडानं काही बोलतो, मनात काय ठरवतो. आणि देव मोठा विचित्र आहे बरं. तुम्ही म्हणाल महाराज त्याच्या समोर त्याला विचित्र म्हणतात, तो विचित्रच आहे. अति विचित्र भगवंत गती, अति विचित्र. ते काही लक्षात येत नाही. अरे वाल्या कोळ्याचं काय पुण्य असेल, लगेच बदलला. नारद भेटले, लगेच त्याचं हे झालं. आम्ही तर याच्यात राहतो तरी बदलत नाही. मला तर कधी कधी फार नवल वाटते. आम्ही गाथा वाचतो, आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, आम्ही रोज कीर्तन करतोय, पण आमच्यात बदल काय माहित काय होतोय की नाही, काय सांगा. आणि तो चोऱ्या करत होता, आणि चोऱ्या करणारा तो त्या नारदाला भेटला आणि थोड्या वेळातच बदल झाला. कसं काय झाला? त्याचं कारण आहे आले देवाजीच्या. म्हणून अतिविचित्र आहे तो. तो कोणावर कृपा करेल काही सांगता येत नाही. कारण अंतर जामी जानत साच्या. का हो तुकोबार आहे, तो देव तर अयोध्येत राहतो ना, आणि तो येईल कसा? तुकाराम महाराज म्हणतात तो सगळीकडेच आहे शेवटच्या चरणात.
सबका प्रभू देश विदेश, भरिया खाली नाही देश. सगळीकडे तोच आहे ना. तुम्ही आवाज तर द्या. आपण आवाज द्यायला उशीर करतो, आपला विश्वास कमी पडतो. त्या द्रौपदीनं आवाज दिला होता. आवाज दिला, कोठे गुंतला असाय द्वारकेच्या, वेळ का सखया. उशीर झाला. तो कृष्ण आला आणि आल्यानंतर मग सगळं झालं. वस्त्र पुरवले, सगळं झालं, सगळं झालं, सगळं झालं, सगळं झालं. द्रौपदीनं धारेवर धरायला सुरुवात केली. का रे कृष्णा, भाव खाऊन राहिला का काय? अरे म्हणे इतका वेळ का लावला? आला तर खरीच ना, आलाच ना तू शेवटी. इतका वेळ का लावला? म्हणे हे द्रौपदी काही बोलतो का? काय तुझे शब्द खरे करावं लागले काय? तू काय म्हटलं होतं? कोठे गुंतला असेल, द्वारकेला जावं लागलं, नंतर तिथून यावं लागलं, नंतर यावं लागलं. तसं तुम्ही म्हणता राम कुठे आहे? अयोध्येत. अहो अवध म्हणजे काय? जिथं कोणाचा वध होत नाही ते ठिकाण म्हणजे अवध. आमच्या हृदयाला असं बनवा, या हृदयानं कोणाची हिंसा करू नये. ज्या घरामध्ये हिंसा होत नाही ना, त्या घरामध्ये राम येतो. ते 14 ठिकाणं निश्चित ऐका, फार चांगले आहेत ते. मला वेळ नाही आता सांगायला. आपलं जितकं बसतं तितकं सांगत, वेळेच्या बजेटमध्ये जितकं शक्य झालं त्याच्यापेक्षा तुमच्या नशिबात जितकं होतं तितकं पडलं. बाकीचं आता कधी योग येईल पुन्हा तर पाहू. मला वाटतं मागच्या वेळेस येणं झालं होतं आणि झाले रामराज्य काय उणे आमासी या अभंगावर काहीतरी मांडण्याचा प्रयत्न झाला होता. यावर्षी पुन्हा येण्याचा योग आला आणि ही संध्याकाळची सेवा संपन्न झाली. देव यायला उशीर करत नाही. आपली तयारी पाहिजे, आपल्याकडे विश्वासाची ताकद पाहिजे. तो येईल. बस जमलं ना? का अजून काही अपेक्षा होती? ऐका, फार सुंदर आपलं हे सुंदर लाडगावचं हे पांडुरंगाचं फार सुंदर असं मंदिर आहे. प्राचीन मंदिर आहे आणि आपण दरवर्षी मोठ्या उत्साहानं हा उत्साह सप्ताह साजरा करता. त्याच्यामध्ये यावर्षी येण्याचा योग आला. ही जी संध्याकाळची 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आहे ती पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. थांबत असताना बशीरभद्र यांची शब्द आहे, सितारों को आंखों में महफूज रखना, सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होगी. सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी. और कल सुबह 10 से 12 इस वक्त में राम जन्म के कीर्तन के माध्यम से फिर से मुलाकात होगी. पुन्हा उद्या सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये राम जन्माचं कीर्तन करण्याकरता भेटू. मीच आहे. जरी फोटो 2 वेगवेगळे असले तुमच्या बॅनरमध्ये तरी मीच आहे करणारा. उद्याही आपल्याला कीर्तन आणि उद्या विषय ठरलेला असतो, नैमित्तिक कीर्तन आहे. पण तरीही काहीतरी चांगलं देण्याचा, चांगलंच आहे माझ्यापाशी, वाईट काही नाहीच, चांगलंच कमावलं मी. बाकी काही कमावलं नाही जितू, पण माल खूप कमावला. नशिबात ज्याच्या जिचा का असेल त्यानं घ्यावा. आणि परमार्थानं महाराज खरंच आनंद मिळतो. हा जितूही आजच आला. तुझ्यासाठी वाक्य बोलू काय? जीते वही है जो जीते है. बऱ्याच जणांना कळलं नाही कळलं तर परवा काल्याचा प्रसाद आहे तुमच्यासाठी. जीते वही है जो जीते है. आपण आयुष्य ढकलतोय. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. लिओ टॉल्स्टॉयला 3 प्रश्न लिओ टॉल्स्टॉयला विचारले होते. सर्वश्रेष्ठ वेळ कोणती? जी माझ्या समोर आता आहे ती सर्वश्रेष्ठ वेळ आहे. भूतकाळ माझ्या हातात नाही, भविष्याची चिंता करायची मला काही घेणं देणं नाही. माझ्या हातात काय आहे? ते चित्रपटामध्ये एक गाणंही आहे, आने वाला कर, ते आने वाला जाने वाला ते जाऊ द्या. आपल्यापाशी काय आहे? प्रेझेंट इज इन अवर हँड. आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि तो प्रेझेंट तो जर आपण आनंदात घेतला तर तोच राम आहे. राम म्हणजे आनंद, राम म्हणजे विश्राम, राम म्हणजे अभिराम. आता त्या रामाचे काही चिंतन आहे. उद्या त्याचाच दिवस आहे.
म्हणून उद्या त्याचं चिंतन करायचं आहे. पण सगळ्यांनी एकदा हात वर ठेवा. तो उद्या येणार आहे. ऐसा कर घर. आज रात्री तुम्हाला ते आणला पाहिजे हे सांगितलं. तो कसा येते ते उद्या सांगतो. म्हणून आज चाल काढून ठेवली. ते जुने गवंडी लोक होते ना, तिथे एक भीतीचे समोर चाल काढून ठेवत होते. ते कशासाठी? आपला धंदा समोर चालला पाहिजे म्हणून. म्हणून हा आज अभंग याच्यासाठी घेतला होता. अहो राम आला पाहिजे. ऐसा कर घर आवे राम. पण तो राम कसा येईल त्याचं चिंतन उद्या करायचं आहे. पण तो येतो कशासाठी? काळ सारावा, त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा त्या रामाचं, आणि वारकरी संप्रदायाची सुरुवात रामानं आहे, शेवटही रामानं आहे. रामकृष्ण हरी मंत्रानं आपण भजनाची सुरुवात करतो. शेवट ज्ञानदेव तुकाराम. रामनं सुरुवात, रामनं शेवट आहे. म्हणून सगळ्यांनी ह्या राम तत्वाचं आपल्याही जीवनामध्ये अवतरण झालं पाहिजे. याच्याकरता सगळ्यांनी तयारी करायची आहे. मग लवकर खाली घेऊन घेतले त्यानं. थोडा वेळ वर राहिले असते काय झालं असतं का? त्याला वाटले महाराज हात वर करून बोलायला काय लावून राहिले काय? मी हिंदू संमेलनानं गेलो ना, त्याची ती सवय लागली आता ती. म्हणून सगळ्यांनी वाजवतो मस्त छान. सगळ्यांनी आनंदानं राजा राम 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 सीता राम.